नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. 2026 साली एक अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाचा योग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर तो म्हणजे होळीच्या पवित्र पर्वावरच बघा खग्रास चंद्रग्रहण येत आहे. आता अनेकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की ग्रहण कधी आहे, त्याचे वेध कधी लागतात, गर्भवती महिला, आजारी आणि वृद्ध लोकांनी काय काळजी घ्यावी आणि सर्वात महत्त्वाचं होलिका दहन नेमकं कधी करायचं, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. बघा, ही माहिती मी तुम्हाला पंचांगाच्या आधारावर आणि आपल्या धर्मशास्त्राच्या आधारावर ही देत आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, 3 मार्च 2026ला खग्रास चंद्रग्रहण हे आलेलं आहे. आता हे ग्रहण संपूर्ण भारतातून दिसेल. आता बघा, या ग्रहणाचा स्पर्श हा दुपारी 3:20 होतोय. त्याचा संमिलन म्हणजेच त्याचा ग्रहण काळ हा सायंकाळी बघा 4:34 होतोय आणि ग्रहणाचा मध्य सायंकाळी 5:04 आणि उन्मिलन म्हणजेच जो काही त्याचा खग्रास चंद्र म्हणजे ग्रदोष दिसत राहणार आहे, तर तो काळ आहे 5:33 ते 6:48 मोक्ष असणार आहे. आता बघा, या ग्रहण काळामध्ये म्हणजे या ग्रहणात ग्रस्त असलेले चंद्रबिंब हे उदयास आलेले म्हणजे तुम्हाला जे काही चंद्र उदयाला आला की म्हणजे चंद्रोदय झाला की बघा तुम्हाला चंद्र हा ग्रस्तोदित दिसणार आहे. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श मध्य हा दिसणार नाही. आता बघा, याचा जो काही पुण्यकाळ आहे तो चंद्रोदयापासून म्हणजेच आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ते ग्रहण मोक्षपर्यंत हा खूप अल्पकाळ पुण्यकाळ आहे. आता हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने बघा दिनांक 3 मार्चच्या सूर्योदयापासून ते मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 ग्रहणाचे वेध हे पाळायचे आहेत. आता यामध्ये आजारी व्यक्ती, वृद्ध माणसे आणि बघा जे काही लहान बाळं आहेत व गर्भवती स्त्रियांनी हे वेध दिनांक 3 मार्चच्या रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. वेद काळामध्ये बघा जे काही ग्रहणाचे वेध लागतात त्या काळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जप, ध्यान अशी कामे ही करावीत. श्राद्ध ही कर्मे करता येतात. आता बघा, आपल्याला राशी परत्वे ग्रहण फल हे काय असणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. शुभ फल हे मिथुन राशीसाठी, तुळ राशीसाठी, वृश्चिक आणि मीन राशीसाठी हे शुभ फल देणारं हे चंद्रग्रहण असणार आहे. आता ज्या राशींना मिश्र फळ मिळणार आहे ते म्हणजे मेष, कर्क, धनु, कुंभ अशा 4 राशींना हे मिश्र फळ मिळणार आहे. अनिष्ट फळ हे ऋषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना या चंद्रग्रहणाचं अनिष्ट फल हे पंचांगानुसार सांगण्यात आलेलं आहे. ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्यांनी व गर्भवती स्त्रियांनी हे ग्रहण पाहू नये. बघा, ह्या राशींसाठी जे काही ग्रहण फल असतं ते अनिष्ट, मिश्र फळ, शुभ फळ हे जे सांगितलेलं असतं. तर बघा, आपल्या धर्मशास्त्रानुसार ज्या राशींना अनिष्ट फळ सांगितलेलं आहे त्यांनी ग्रहण काळामध्ये प्रवास करू नये, बाहेर फिरू नये, म्हणजेच विनाकारण उगाचच बाहेर फिरू नये, त्यांनी चंद्रग्रहण सुद्धा बघू नये असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. बघा, विशेष करून खास गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण पाहू नये, ग्रहण काळामध्ये बाहेर सुद्धा फिरू नये. तसेच बघा, ग्रहण काळामध्ये शांत राहावं, मन स्थिर ठेवावं आणि देवाचं नामस्मरण किंवा बघा हलकं ध्यान सुद्धा करावं. आता गर्भवती महिलांनी बघा या ग्रहण काळामध्ये झोपून सुद्धा राहू नये, म्हणजेच आपल्याला डोळे मिटून असं झोपायचं नसतं. तसेच बघा, आपल्याला काही कांदा चिरणे किंवा कुठलीही वस्तू अशी कट करणे हे सुद्धा करायचं नाही. तसेच बघा, काही तुम्ही जर काही शिवणकाम करत असाल आणि आता मोकळा वेळ आहे, चला आता काही बसून हे करते, तर तसं सुद्धा करायचं नाही. म्हणजे
बघा ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी म्हणजे केस विंचरून त्याची वेणीसुद्धा घालू नये. आता बघा ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते तर ह्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. म्हणजे मी माझ्या आईकडून पण ऐकलेलं आहे, आजीकडून पण ऐकलेलं आहे आणि माझ्या पणजीकडनं सुद्धा ऐकलेलं आहे. म्हणजे आपल्या काही धर्मशास्त्रानुसार आपल्या ह्या शास्त्रामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर काय हरकत आहे? तर आपण एक दिवस जर ह्या गोष्टी पाळल्या तर कुठं काय बिघडणार आहे? तर त्यामुळे काय करायचे, विशेष करून गर्भवती महिलांनी याचं खास हे आपल्याला ध्यान हे ठेवायचं आहे. आणि बघा या ग्रहण काळामध्ये आपण देवाचं नामस्मरण करणं, तसेच बघा कुठलाही मंत्र जप करणं हे अतिशय महत्त्वाचं राहील. आता या ग्रहण काळामध्ये बघा गर्भवती महिलांना काही काम करायचं नसतं आणि झोपून सुद्धा राहायचं नसतं. तर अशा वेळेस बघा तुम्ही ज्ञानेश्वरी आहे तर ज्ञानेश्वरीसुद्धा तुम्ही या ग्रंथाचं पठण करू शकता. तसेच बघा भगवद्गीतेचं तुम्ही पठण करू शकता. तसेच तुम्ही रामरक्षासुद्धा म्हणू शकता किंवा हनुमान चालीसा म्हणू शकता. किंवा बघा तुमच्या इष्टदेवतेचं तुम्ही ध्यान करू शकता. आपल्या कुलदेवीची सुद्धा तुम्ही यामध्ये मनोमन प्रार्थना मंत्रस्तोत्र तुम्ही म्हणू शकता. तेव्हा बघा ग्रहण काळामध्ये जितकं जमेल तितकं आपल्याला देवांचं नामस्मरण किंवा आपल्याला काही धार्मिक ग्रंथांचं पठण हे आपल्याला करायचं असतं. आणि आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा बघा असं वर्णन केलेलं आहे की आपण या ग्रहण काळामध्ये जितकं आपण देवाचं नामस्मरण करू त्याचं फळ आपल्याला 1000 पटीने मिळत असतं. तर त्यामुळे आपल्याला या ग्रहण काळामध्ये आपल्याला जरीही दुसरी काही कामे किंवा शुभ कार्य आपण हे काही करू शकणार नसाल तरीसुद्धा बघा आपल्याला असे धार्मिक कार्य आपण हे नक्कीच करू शकतो. धार्मिक कार्य म्हणजे यामध्ये होम हवन येत नाही, कसलीही शुभपूजा येत नाही. फक्त आपण देवाचं नामस्मरण करू शकतो. किंवा बघा ही गर्भवती महिलांनी मी तुम्हाला जे काही ग्रंथ सांगितले तर तुम्ही त्या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. म्हणजे ज्ञानेश्वरी, भगवद्गीता. आता बघा अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला असतो की बघा आता नेमकं पौर्णिमा ही 2 मार्च आणि 3 मार्चला पण आहे. म्हणजे 2 मार्चला सायंकाळी सुरू होते आणि 3 मार्चला सायंकाळी संपते. तर नेमकं होलिका दहन हे कधी करावं? तर बघा वार सोमवार या दिवशी बघा आपल्याला होलिका दहन हे करायचं आहे. म्हणजेच 2 मार्च 2026 रोजी आपल्याला प्रदोषकाळी आपल्याला होलिका दहन हे करणं अतिशय शुभ मानलं जातं. तेव्हा बघा आपल्याला होलिका दहन हे 2 मार्च 2026 रोजी आपल्याला करायचं आहे. तर मंडळी बघा चंद्रग्रहण हा भीतीचा विषय नसून तो आत्मचिंतन, साधना आणि संयमाचा काळ आहे. याचे योग्य नियम पाळले, मन शांत ठेवले किंवा बघा या काळामध्ये साधना केली आणि या परंपरेचा सन्मान केला तर होळीचा उत्सव अधिक पवित्र आणि मंगलमय ठरतो. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.